नमस्कार श्रोत्यांनो, मागील 5व्या धड्यात आपण आधुनिक काळातील मानसिक उपचार पद्धती समजून घेतल्या. आपण पाहिलं कृतज्ञतेची शक्ती कशी काम करते, सकारात्मक विधानं अंतर्मनावर कसा प्रभाव टाकतात, तर्काच्या आधारानं भीतीवर कसा विजय मिळवता येतो आणि श्रद्धा, विश्वास आणि अंतर्मनाचा संवाद यामुळे जीवनात बदल कसा घडतो. त्या धड्यात आपण समजून घेतलं की मन बदललं तर परिस्थिती बदलते. आणि आता या 6व्या धड्यात आपण मानसिक उपचारांच्या व्यावहारिक आणि प्रभावी तंत्रांमध्ये अधिक खोलवर जाणार आहोत. या भागात आपण जाणून घेऊ दैवी गुणांवर केंद्रित प्रार्थनेची परमविधी, अंतर्मनातील चुकीच्या विश्वासांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, आदेश विधीची शक्ती आणि जीवनात आरोग्य, सुसंवाद आणि समृद्धी कशी सक्रिय करायची याचे स्पष्ट मार्गदर्शन. हा धडा तुम्हाला केवळ विचार देणार नाही तर कृतीसाठी दिशा देणार आहे. चला आता सुरुवात करूया. एखादा अभियंता पूल उभारताना किंवा अंतराळयानाची रचना करताना फक्त इच्छा व्यक्त करत नाही. तो शास्त्र, गणित, तंत्र आणि अनुभव यांच्या आधारे नियोजन करतो. ही कौशल्ये शिकावी लागतात, सराव करावा लागतो आणि योग्य पद्धतीनं अंमलात आणावी लागतात. तसंच आपल्या जीवनालाही काही मूलभूत मानसिक तत्वे दिशा देत असतात. यश, आरोग्य, शांती किंवा समृद्धी काहीही सहजपणे घडत नाही. त्यामागे विचारांची एक शिस्तबद्ध प्रक्रिया असते. जसं एखाद्या भव्य पुलाच्या बांधकामापूर्वी गणिती गणना केली जाते, आराखडा तयार होतो आणि आधी सिद्ध झालेल्या पद्धती वापरल्या जातात, तसंच तुमच्या प्रार्थनेलाही एक शास्त्रीय मार्ग असतो. प्रार्थना म्हणजे हवेत सोडलेला शब्द नव्हे, ती योग्य पद्धतीनं अंतर्मनात रोवलेली कल्पना असते. या लेसनमध्ये आपण अशा तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात वापरू शकता. ही औपचारिक विधी नसून वैयक्तिक आणि प्रभावी मानसिक प्रक्रिया आहे. प्रार्थना म्हणजे नेमकं काय? प्रार्थना म्हणजे तुमच्या अंतःकरणातील तीव्र इच्छा स्पष्टपणे व्यक्त करणं. ज्या गोष्टीची तुम्हाला खरी आस आहे तीच तुमची प्रार्थना असते. आरोग्य, शांतता, आनंद, समाधान या सगळ्यांची आतली भूक म्हणजे प्रार्थना. जेव्हा इच्छा स्पष्ट होते आणि तिची मानसिक प्रतिमा तयार होते तेव्हा प्रक्रिया सुरू होते. बाह्य मनातून अंतर्मनाकडे विचार पोचवण्याची पद्धत प्रभावी प्रार्थना म्हणजे इच्छित परिणामाची जिवंत कल्पना अंतर्मनात रुजवणं. ही प्रक्रिया साधी आहे. शांत व्हा. तुम्हाला काय हवं आहे ते स्पष्ट करा. ते आधीच पूर्ण झालं आहे अशी मानसिक प्रतिमा तयार करा. अर्ध जागृत अवस्थेत म्हणजे झोपण्याआधी किंवा सकाळी उठता क्षणी ही सूचना अधिक प्रभावीपणे अंतर्मनात झिरपते. तुमच्या अंतर्मनात असीम बुद्धिमत्ता आणि शक्ती दडलेली आहे. तिला फक्त दिशा हवी असते. जसं एखादं मूल ठामपणे म्हणतं, मी आता बरा होत आहे, तसाच साधेपणा आणि खात्री तुमच्यात असावी. तुमचं अंतर्मन तुमचा मानसिक आराखडा स्वीकारतं. समजा तुम्ही नवीन घर बांधत आहात, तर तुम्ही आराखड्याकडे, साहित्याच्या गुणवत्तेकडे आणि प्रत्येक तपशिलाकडे लक्ष द्याल. कारण घराची मजबूती त्या आराखड्यावर आणि वापरलेल्या सामग्रीवर अवलंबून असते. तसंच तुमचं मानसिक घर आहे. तुमचे विचार म्हणजे त्या घराच्या विटा, तुमच्या भावना म्हणजे त्याची सिमेंट आणि तुमचा विश्वास म्हणजे त्याचा पाया. जर तुमच्या मानसिक आराखड्यात भीती, अभाव, काळजी असेल तर जीवनात त्याच अनुभवांचा प्रवेश होईल. पण जर तुम्ही शांती, समृद्धी, आरोग्य आणि आत्मविश्वास यांच्या विचारांनी तुमचं मानसिक घर उभारलं तर अंतर्मन त्या आराखड्यानुसार वास्तव घडवू लागतं. प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या जीवनाची रचना करत आहात. तुमचे मूक विचार सुद्धा प्रभाव टाकत असतात. नवीन मानसिक घर उभारा. आता निर्णय तुमचा आहे. दररोज काही क्षण शांत बसा. मनात शांती, सुसंवाद, आनंद, यश यांची जाणीव निर्माण करा. या गुणांवर चिंतन करा. जेव्हा ही भावना अंतर्मनात खोलवर पोचते तेव्हा ते तुमचा आराखडा स्वीकारतं आणि त्यानुसार परिस्थिती घडवायला सुरुवात करतं. फळांवरून तुम्हाला ओळखता येईल की तुमचा आराखडा कसा होता. खऱ्या प्रार्थनेचं विज्ञान आणि कलाविज्ञान म्हणजे शिस्तबद्ध, क्रमबद्ध आणि तर्कसंगत ज्ञानाची रचना.
जीवनातील मूलभूत नियम समजून घेणं आणि त्यांचा योग्य वापर करणं हेच त्याचं सार आहे. जेव्हा आपण एखादं तंत्र वापरतो तेव्हा ती कृती म्हणजे कला असते, पण त्या कृतीमागे जो मानसिक नियम कार्यरत असतो ते म्हणजे विज्ञान. आपण विचार करतो आणि अंतर्मन त्याला प्रतिसाद देतं. ही प्रतिक्रिया योगायोग नसून एक ठरलेला नियम आहे. मादा आणि मिळेल, शोधा आणि सापडेल, ठोठवा आणि दार उघडेल. या वाक्यांचा अर्थ अगदी साधा आहे. तुमचा विचार, तुमची मागणी आणि तुमचा विश्वास यानुसार परिणाम घडतो. बाह्यमन जसा विचार करतं तसाच ठसा अंतर्मनावर उमटतो आणि अंतर्मनाची असीम बुद्धिमत्ता त्यानुसार परिस्थिती घडवते. जर तुम्ही स्पष्टपणे आणि विश्वासानं काही मागितलं तर त्याच स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो. परंतु यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे. मनात स्पष्ट प्रतिमा असणं. ज्याची कल्पना नाही, ज्याचं चित्र नाही, त्याकडे मन जाऊ शकत नाही. प्रार्थना म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर पूर्ण झालेल्या इच्छेची जिवंत मानसिक अनुभूती. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आधीच पूर्ण झाली आहे असं अनुभवता आणि त्या अनुभवात समाधान, कृतज्ञता आणि आनंद मिसळता, तेव्हा अंतर्मन ती कल्पना स्वीकारतं. पूर्ण विश्वास, कोणतीही शंका नाही, कोणताही अंतर्गत वाद नाही, हीच खरी प्रार्थनेची अवस्था आहे. तुमच्या अंतर्मनात अपरंपार शक्ती आहे. ते तुमच्या ठाम विचाराला नेहमी प्रतिसाद देतं. जाणीव आणि आत्मविश्वास हीच खऱ्या प्रार्थनेच्या विज्ञानाची मजबूत पायाभरणी आहे. प्रतिमांकनाचं तंत्र. एखादी इच्छा साकार करण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे तिचं स्पष्ट मानसिक चित्र तयार करणं. ती गोष्ट जणू आधीच अस्तित्वात आहे असं मनात पाहणं. आपण बाह्य जगात फक्त त्या गोष्टी पाहतो ज्या आधी अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे मनात दिसणारं चित्रही आधी विचारांच्या स्तरावर तयार झालेलं असतं. तुमचं मानसिक चित्र म्हणजे तुमच्या इच्छेचं बीज आहे. कल्पना ही खोटी नसते, ती अजून आकार घ्यायच्या प्रक्रियेत असलेली वास्तविकता असते. जेव्हा तुम्ही एखाद्या मानसिक चित्रावर सातत्यानं विश्वास ठेवता तेव्हा ते हळूहळू वास्तवात उतरू लागतं. चिंतनाची प्रक्रिया मनात ठसे निर्माण करते. हे ठसे नंतर अनुभव आणि परिस्थिती म्हणून बाहेर प्रकट होतात. उदाहरणार्थ, एक वास्तुविशारद इमारत उभी करण्यापूर्वी ती मनात पाहतो. ती पूर्ण झाल्यावर कशी दिसेल हे तो आधी कल्पनेत अनुभवतो. नंतर तो आराखडा कागदावर उतरतो. मग साहित्य जमवलं जातं आणि हळूहळू ती इमारत आकार घेते. सुरुवात मात्र नेहमी मानसिक प्रतिमेपासूनच होते. मी स्वतः जेव्हा लोकांसमोर बोलायला जातो तेव्हा आधी मन शांत करतो. सभागृह भरलेलं आहे. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशा आहे. ते उत्साही आहेत. मी मनात ऐकतो, मला बरं वाटत आहे, मी सुधारत आहे, माझ्यात सकारात्मक बदल झाला आहे. ही दृश्य काही मिनिटं स्पष्टपणे पाहतो. त्या अनुभूतीत आनंद आणि कृतज्ञता मिसळतो आणि मग ती प्रतिमा सोडून देतो. यानंतर जेव्हा मी बोलतो तेव्हा अनेकदा लोक सांगतात, आम्हाला अपेक्षित उत्तर मिळालं, आमची प्रार्थना पूर्ण झाली. ही जादू नाही, ही मानसिक नियमांची अंमलबजावणी आहे. छान. मानसिक चलचित्र पद्धती एक जुनी म्हण आहे. एक चित्र 1000 शब्दांपेक्षा प्रभावी असतं. जर तुमचा विश्वास अढळ असेल तर मनात उभं केलेलं चित्र वास्तवात उतरण्याची क्षमता ठेवतं. एकदा मी विविध राज्यात प्रवास करत होतो. मला अशी जागा हवी होती जिथे स्थिर होऊन लोकांसाठी काम करता येईल. प्रवास खूप झाला, पण मनाला हवी ती जागा सापडत नव्हती. एके दिवशी शांत बसून मी डोळे मिटले, मन स्थिर केलं आणि स्वतःला मोठ्या सभागृहात बोलताना पाहिलं. लोकांसमोर उभा आहे, आनंदानं सांगतो आहे, इथे येण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी त्या दृश्याला जणू एखाद्या चित्रपटासारखं पाहिलं. स्वतःला त्या भूमिकेत पूर्णपणे झोकून दिलं. ते फक्त कल्पना नव्हतं, तर अनुभव होता. त्या मानसिक चलचित्रानंतर माझ्या मनात एक शांत समाधान निर्माण झालं. काही दिवसांनी अनपेक्षितपणे मला एका संस्थेकडून निमंत्रण आलं, नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचं. मी ते स्वीकारलं
आणि अनेक वर्ष समाधानानं कार्य केलं. हीच आहे मानसिक चलचित्र पद्धती. तुम्ही आधी मनात एक जिवंत दृश्य तयार करता, त्यात स्वतःला सहभागी करता आणि ते पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादं घर विकायचं असेल तर आधी खात्री करा की त्याची किंमत योग्य आहे. नंतर शांत व्हा, डोळे मिटा आणि कल्पना करा तुमच्या हातात अपेक्षित रकमेचा धनादेश आहे. तो स्वीकारताना आनंद अनुभवा, खरेदीदाराचा आभार माना. ही प्रक्रिया नैसर्गिक आणि सहज वाटेपर्यंत अनुभवत राहा. जणू तो चित्रपट खरा आहे असं जगा. अंतर्मन ही प्रतिमा स्वीकारतं आणि योग्य व्यक्ती, योग्य संधी तुमच्यापर्यंत पोहोचू लागतात. विश्वासाच्या आधारावर तयार केलेलं मानसिक चित्र एक दिवस वास्तवात उतरू लागतं. बॉडोइन तंत्र. मानसशास्त्रज्ञ चार्ल्स बॉडोइन यांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते अंतर्मनावर प्रभाव टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शांत, ध्यानसदृश अवस्थेत प्रवेश करणं. या अवस्थेत बाह्य मनाची धावपळ कमी होते, प्रयत्नांची कसरत थांबते आणि विचार अधिक सहजपणे अंतर्मनात पोहोचतो. त्यांनी सुचवलं, तुमची इच्छा किंवा कल्पना काही सोप्या शब्दात मांडावी. लहान, लक्षात राहणारी वाक्यरचना तयार करावी आणि ती अंगाई गीतासारखी शांतपणे, हळुवारपणे पुन्हा पुन्हा म्हणावी. एक स्त्री दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादात अडकली होती. तणाव, अनिश्चितता आणि निराशा तिच्या आयुष्याचा भाग बनली होती. तिला सांगितलं गेलं, एक छोटं वाक्य निवड ज्यावर तू पूर्ण विश्वास ठेवू शकशील. तिने निवडलं, हे सर्व दैवी नियोजनानुसार सुरळीत पूर्ण झालं आहे. दररोज रात्री ती शरीर सैल सोडून बसायची. अर्धजागृत अवस्थेत हे वाक्य शांतपणे, भावनेनं पुन्हा पुन्हा म्हणायची. 10 दिवसांनी तिच्या मनात एक ठाम शांतता निर्माण झाली. सगळं व्यवस्थित होईल याची खात्री. लवकरच प्रकरण परस्पर संमतीनं मिटलं. ही केवळ योगायोग नव्हती, तर अंतर्मनात रुजवलेल्या विश्वासाची फलश्रुती होती. झोपेचं तंत्र. झोप ही अंतर्मनाशी संपर्क साधण्यासाठी अत्यंत प्रभावी अवस्था आहे. झोपण्याआधी बाह्यमन शांत होतं. तर्क, शंका, विरोध कमी होतात. अशा वेळी दिलेली सूचना थेट अंतर्मनात पोहोचते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादी वाईट सवय सोडायची असेल तर झोपण्याआधी आरामात बसा. शरीर पूर्ण सैल करा, मन शांत करा आणि सावकाश, भावपूर्ण शब्दात म्हणा, मी या सवयीपासून मुक्त आहे. मी शांत, संतुलित आणि स्वच्छ मनस्थितीत जगत आहे. हे वाक्य 5 ते 10 मिनिटं प्रेमानं, खात्रीनं म्हणा. सकाळी जाग आल्यावर पुन्हा तेच करा. जशी जशी पुनरावृत्ती वाढेल तशी त्या शब्दांची भावनिक ताकद वाढेल. जेव्हा ती सवय पुन्हा डोकावेल तेव्हा हेच विधान ठामपणे म्हणा. हळूहळू अंतर्मन नवीन सवयीला स्वीकारू लागतं आणि जुनं पॅटर्न आपोआप कमकुवत होतं. आभार तंत्र धर्मग्रंथात एक सुंदर संदेश दिला आहे. तुमची विनंती कृतज्ञतेसह व्यक्त करा. कृतज्ञतेची भावना ही केवळ शब्द नसते, ती एक शक्ती असते. ज्या मनात आभार असतात ते मन सृजनशील शक्तीशी जोडलेलं असतं. निसर्गाचा एक नियम आहे, जसं आपण देतो तसंच आपल्याकडे परत येतं. एक तरुणाई तिचा अनुभव सांगत होती. 3 लहान मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. नोकरी गेलेली, हातात पैसा नव्हता, मनात भीती आणि निराशा. तिला एक गोष्ट ऐकायला मिळाली, प्रार्थना पूर्ण होण्याआधीच कृतज्ञतेनं धन्यवाद द्या. हा विचार तिच्यासाठी आशेचा किरण ठरला. तिने रोज सकाळी आणि रात्री शांतपणे म्हणायला सुरुवात केली, परमेश्वरा, माझ्या समृद्धीसाठी तुझे आभार. ती हे शब्द केवळ म्हणत नव्हती, तर अनुभवत होती. मनात कृतज्ञतेची भावना जागृत होईपर्यंत ती पुनरावृत्ती करत राहिली. जेव्हा गरिबीचं, भीतीचं किंवा काळजीचं विचार येत तेव्हा ती पुन्हा म्हणायची, परमेश्वरा, तुझे आभार. हळूहळू तिचं मन कमतरतेकडून समृद्धीकडे वळलं. काही दिवसातच तिला पूर्वीच्या ओळखीतील व्यक्ती भेटली. तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पहिला पगार मिळेपर्यंत आर्थिक मदतही मिळाली. ती म्हणाली, कृतज्ञतेनं माझं आयुष्य बदललं. आभार व्यक्त करणं म्हणजे भविष्यातील कृपेला आधीच स्वीकारणं. सकारात्मक पद्धत प्रार्थनेतील शब्दांमागचा अर्थ समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ शब्दांची पुनरावृत्ती परिणाम देत नाही.
शब्दांमागचा ठाम विश्वास परिणाम घडवतो. उदाहरणार्थ, गणिताचा नियम सांगतो की 3 आणि 3 मिळून 6 होतात. तो नियम आपल्यामुळे तयार होत नाही, तो आधीपासून सत्य आहे. तसंच आरोग्य हे नैसर्गिक आहे. आजार ही अपवादात्मक अवस्था आहे. जेव्हा तुम्ही आरोग्य, शांतता आणि संतुलनाची मागणी करता, तेव्हा तुम्ही नकारात्मक विचार बाजूला सारून सत्याशी स्वतःला जोडता. सत्याला नियम असतो, चुकीला नसतो. संपन्नतेला आधार असतो, दारिद्र्याला नाही. सुसंवादाचा नियम असतो, विसंवादाचा नसतो. एक अनुभव. माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या शस्त्रक्रियेची वेळ आली होती. मी ठरवलं की सकारात्मक विधानांचा उपयोग करायचा. दररोज शांतपणे मी म्हणत राहिलो, ती शांत आहे, संतुलित आहे. तिच्या शरीरातील प्रत्येक पेशी दैवी आराखड्यानुसार पुनर्रचना करत आहे. आरोग्य तिच्यात नैसर्गिकरित्या प्रकट होत आहे. ही वाक्य मी पूर्ण विश्वासानं पुन्हा पुन्हा म्हणत राहिलो. काही दिवसांनी तपासणीत सुधारणा दिसली. शस्त्रक्रियेची गरज उरली नाही. सकारात्मक विधान म्हणजे हे आधीच सत्य आहे असं ठामपणे म्हणणं. पुरावे विरोधात असले तरी विश्वास स्थिर ठेवणं. जोपर्यंत अंतर्मनातून समाधानाची जाणीव होत नाही, तोपर्यंत पुनरावृत्ती करत राहणं. वादविवादात्मक पद्धत. या पद्धतीचा आधार तर्क आणि अंतर्मनाचा संवाद आहे. या विचारधारेनुसार अनेक आजार हे चुकीच्या विश्वासांमधून जन्म घेतात. भीती, नकारात्मक कल्पना आणि दीर्घकाळ जोपासलेले चुकीचे विचार शरीरावर परिणाम करू शकतात. या पद्धतीत आपण मनाशी संवाद साधतो. आपण स्वतःलाच विचारतो, हा आजार कुठून निर्माण झाला? उत्तर सापडतं चुकीच्या भीतीतून, गैरसमजातून, नकारात्मक धारणेतून. मग आपण तर्कानं त्या विचारांना आव्हान देतो. अंतर्मनानेच शरीर तयार केलं आहे. प्रत्येक पेशीचा आराखडा त्याच्याकडे आहे. मग ते आरोग्य पुन्हा प्रस्थापित करू शकत नाही का? आपण मनाच्या न्यायालयात उभे राहून सत्याच्या बाजूनं निर्णय देतो. आरोग्य हेच नैसर्गिक आहे. शरीराला स्वतःला बरे करण्याची क्षमता आहे. या ठाम विश्वासामुळे मनातील भीती विरघळते आणि शरीर उपचार स्वीकारायला सुरुवात करतं. वादविवादात्मक पद्धत म्हणजे भीतीविरुद्ध तर्क, चुकीविरुद्ध सत्य आणि रोगाविरुद्ध आरोग्याचा ठाम स्वीकार. परमविधी. आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचारासारखी पद्धत ही प्रार्थनेची एक अत्यंत प्रभावी पद्धत मानली जाते. जगभरातील अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे. या पद्धतीत प्रार्थना करताना त्या व्यक्तीचं नाव उच्चारले जाते. मग मन शांत करून दैवी गुणांचं चिंतन केले जाते. ईश्वर म्हणजे अमर्याद प्रेम, असीम बुद्धिमत्ता, पूर्ण सुसंवाद, निर्व्याज कृपा, परिपूर्ण संतुलन. जेव्हा साधक या दैवी गुणांमध्ये पूर्णपणे तल्लीन होतो, तेव्हा त्याची चेतना उंच आध्यात्मिक पातळीवर पोहोचते. त्या अवस्थेत त्याला जाणवतं, ज्यासाठी प्रार्थना केली जाते त्याच्या जीवनातील विसंगती, वेदना आणि असंतुलन दैवी प्रेमाच्या महासागरात विरघळून जात आहेत. ही प्रक्रिया आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचारासारखी आहे. अल्ट्रासाऊंडमध्ये उच्च वारंवारतेच्या ध्वनिलहरी निर्माण केल्या जातात. त्या शरीरातील विशिष्ट भागावर केंद्रित केल्या जातात. त्या लहरींना शरीर प्रतिसाद देतं. तसंच जेव्हा आपण चेतनेला दैवी विचारांच्या उंच लहरींवर नेतो, तेव्हा आपण आरोग्य, सुसंवाद आणि शांततेचे आध्यात्मिक तरंग निर्माण करतो. हे तरंग ज्याच्यासाठी पाठवले जातात त्याच्या अंतर्मनात प्रतिसाद निर्माण करतात. हीच परमविधीची शक्ती आहे. अपंगाला पाय फुटले. एक प्रभावी उदाहरण सांगितले जाते. एका वृद्ध स्त्रीला वर्षानुवर्ष चालता येत नव्हतं. ती अंथरुणाला खिळलेली होती. तिच्या अवस्थेचं मूळ कारण शारीरिक नव्हतं, तर ती भीती, चुकीच्या धार्मिक समजुती आणि अपराध भावनेत अडकली होती. तिच्या मनावर भीतीचं जड आवरण बसलं होतं आणि त्या मानसिक बंधनांचा परिणाम शरीरावर झाला होता. उपचार करताना तिला धर्मग्रंथातील एक वचन विचारण्यात आलं. ती त्याचा वरवरचा अर्थ सांगत होती. मात्र तिला समजावण्यात आलं, दैवी शक्ती बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. भीती ही सत्य नाही. सत्य म्हणजे जीवन, आरोग्य आणि स्वातंत्र्य. जेव्हा तिच्या मनात हा नवा अर्थ स्पष्ट झाला, तेव्हा तिच्या चेतनेत बदल घडला. भीतीचा दगड दूर झाला आणि ज्या क्षणी मन मुक्त झालं,
त्या क्षणी शरीरानंही प्रतिसाद दिला. ती हळूहळू उठली आणि चालू लागली. हा चमत्कार नव्हता, तो अंतर्मनाच्या मुक्ततेचा परिणाम होता. आदेशविधी. आपल्या शब्दांमध्ये शक्ती असते, पण ती शब्दांमागच्या भावनेतून निर्माण होते. जेव्हा आपल्याला खात्री असते की विश्वाची शक्ती आपल्या मागे कार्यरत आहे, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आदेश देताना संघर्ष नसावा, जबरदस्ती नसावी, मानसिक ताण नसावा. एक तरुणी एका त्रासदायक व्यक्तीपासून मुक्त व्हायची इच्छा बाळगत होती. ती दररोज शांतपणे म्हणू लागली, मी त्याला दैवी व्यवस्थेकडे सुपूर्द करते. तो त्याच्या योग्य स्थानी आहे. मी मुक्त आहे, तोही मुक्त आहे. असीम बुद्धिमत्ता. ही परिस्थिती योग्यरित्या हाताळत आहे. तिनं हे ठामपणे पण शांततेतून म्हटलं. काही दिवसात तो त्रास पूर्णपणे थांबला. आदेशविधी म्हणजे विश्वावर विश्वास ठेवून सुसंवादाचा निर्णय जाहीर करणे. या वैज्ञानिक सत्याचा उपयोग करा. 1. स्वतःला मानसिक अभियंता समजा. उत्तम आणि उन्नत जीवन उभारण्यासाठी सिद्ध पद्धती वापरा. 2. तुमची तीव्र इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे. ती पूर्ण झाल्याची मानसिक प्रतिमा तयार करा. 3. गोष्टी सहज आणि सुसंवादाने प्राप्त होऊ द्या. 4. तुमच्या अंतर्मनात आरोग्य, यश आणि आनंदाचे चित्र रंगवा. 5. चेतन मनातील विचारांना अंतर्मन नेहमी प्रतिसाद देते. हे प्रयोग करून अनुभवून पहा. 6. इच्छित परिणाम आधीच घडला आहे असा आनंद अनुभवा. 7. प्रार्थनेत ताण किंवा जबरदस्ती करू नका. झोपेच्या आधी शांतपणे विश्वास ठेवा. 8. एक स्पष्ट मानसिक चित्र 1000 शब्दांपेक्षा प्रभावी असतं. 9. कृतज्ञ हृदय समृद्धीकडे नेहमी आकर्षित होतं. 10. सकारात्मक विधान म्हणजे जे तुम्ही म्हणता ते सत्य आहे असा ठाम स्वीकार. 11. दैवी प्रेम आणि शांततेच्या लहरी निर्माण करा. 12. सुसंवाद, आरोग्य, शांती आणि समृद्धीचे आदेश द्या आणि त्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आजच्या या 6व्या धड्यात आपण पाहिलं, मनावर योग्य विचारांची छाप पडली तर शरीर आणि परिस्थिती दोन्ही बदलू शकतात. आपण समजून घेतलं, प्रार्थनेतील तन्मयता, आदेशातील ठाम विश्वास आणि अंतर्मनावर दिलेला सकारात्मक प्रभाव हे सगळं मिळून जीवनात नवे परिणाम घडवू शकतं. पण आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. अंतर्मनाची दिशा नेमकी कशी असते? पुढील 7व्या धड्यात अंतर्मनाची प्रकृती जीवनाभिमुख असते या अत्यंत गूढ पण प्रभावी विषयावर आपण चर्चा करणार.